मी बाबाला काय देऊन राहिलो, एवढे वर्ष बितवले मी काय देऊन राहिलो. म्हणून म्हणालो कमीत कमी 100 रुपयाची तरी रसीद फाडायची, काही कमी नाही होणार. अरे एका 100 रुपयाच्या रसीदनं लाख रुपये भेटल तुम्हाला. शब्द लक्षात ठेवा, फुकट नाही बोलणार. भेटल म्हणजे भेटल, पण मेहनत, सत्य, मर्यादा, प्रेमाला आतमध्ये ठेवा आणि आपली कर्म भक्ती करा. कोणताही कर्म करा, माती गोट्याचं करा की कोणताही करा, तुमचा हात लुला नाही होणार. काहून की सत्य, मर्यादा, प्रेमाचा या ठिकाणी आभास आहे, ताकद आहे. मग आताही कोणाचे जर कंबर दुखत असाल, या उद्या मौद्याला घ्या, उचला माती, लावा आपल्या कमरेला, या गुरुजीला भेटा. मग एक लात मारून या गुरुजीला काढून द्या. विश्वास पाहिजे, विश्वासच नाही. गुरुजी का सांगते एका दिवसात का कंबर बसू देते. गोळ्या तर खूप खाऊन राहिलो, अरे एका दिवसात बसते, काहून नाही बसत. कर्म भक्ती सही पाहिजे, आत्मविश्वास पाहिजे, कर्म विश्वास पाहिजे. नियोजित जो कर्म राहते, नियोजित कर्म योग्य वेळेवर झालेच पाहिजे. याला म्हणतात नियोजित. त्या कर्मामध्ये तत्व, शब्द, नियमाचा जरूर साथ भेटल, आता नाही भेटणार. गुरुजीला का समजते, भाषण देते गुरुजी. अरे भाषण नाही, आगे तो देखो. सगळ्या कार्यकर्त्यांनी, मार्गदर्शकांना मी विनंती करतो, एक मारुती कार घ्यायची, डाकोड्या भाऊ 5 जणाला घेऊन यायचं. आपण बाबाच्या हा स्थान सजवायचा आहे, तर बाबाच्या हिताकडे लक्ष ठेवा, विश्वास ठेवा, आत्मबल वाढवा, आत्मशक्ती वाढवा. रडत बसू नका, चांगलं होईल. आपले लेकर शिकतील, जरूर शिकतील, चांगले बनतील पोरं बार. तोंडावर हात ठेवून द्याल तुम्ही. भगवंताने दिलेला फळ आहे, तो गोडच होईल. म्हणून हा तिन्ही मुद्दे झाले. म्हणून प्रत्येकाने आता उद्यापासून एक दिवस देण्याचा प्रयत्न करा. मी राहो किंवा नाही राहो, तिथं मॅनेजर पांडू राहील, मॅनेजर राजू राहील. त्यांना मी टाईट करून दिला, कोणी बी येईल उदर पावडा दे, हे साफ करायला लाव, गड्डा करायला लाव, तिथं सिमेंट चुन्याचा टाका बनवायचा आहे 2 एकरामध्ये, आणि तिथं पाणी भरायचं आहे, तिथं रेलची पटरी मारायची आहे. रेल पाण्यामध्ये रेल बी चालल आणि पाणी बी उडल. एवढा मोठा प्रोजेक्ट आहे तो, आणि फुकटामध्ये दिसल बी. तर त्याच्यातून आपल्याला सायंटिस्ट बनायचं आहे, काहीतरी शिकायचं आहे. याच्यातून आपण काय शिकू शकतो, आपलं लेकरू काय शिकू शकते, आपल्याला ज्ञान वाढवायचं आहे. आईने आपल्या लेकराला म्हणायचं की तुने हे एवढं पाहिलं, याच्यातून तुला काय आवडलं, तू काय करू शकते, तिची बुद्धी जरूर चालल. 4था मुद्दा, ज्यांना ज्यांना चित्र काढता येते सगळ्यांनी चित्र आणून द्या. मौद्याच्या सायडिंग मध्ये चित्रकला प्रदर्शनी आहे, हस्तकला प्रदर्शनी बी आहे. त्याच्या हातानं कोणी हस्तकला करते, बंडी बैलाचा दौरा बनवून राहिला तेही होते. मोंगर कशा तलावचा
खूप मोठा जहाजच बनवला एका जणानं, पण बसू नका त्या जहाजात, आता आमचा जहाज का नाही डुबून जाईल. मग पंचायती दुरून पाहायचं बाबा, पायरीगिरी असत पण आमच्या त्या जहाजात बसायचं नाही. मोठं जहाज आहे, बसायचं नाही. रेलगाडी चालल त्या रेलगाडी मी मध्ये बी बसू नका, दुरून पहा रे बाबा, हात जोडून सांगतो. नाही तर तुम्ही म्हणाल माझ्या बाबाचे हे सिनसिनेरी होय, माझ्या बाबाचा हा सडक होय, माझ्या बाबाचं हे सगळं खेळ आहे, आणि तुम्ही काहून अडवता. नाही तिथं अडवल, जहाजावर बसायचं नाही, रेलगाडीवर बसायचं नाही. आम्ही कंपाऊंड वॉल करू, दुरून पाहायचं बाबा. कौतुक करायचं लेकराचं, हे लहान लेकर आहे यांचं कौतुक करायचं. हा लेकरू माझा लेकरू आहे असं म्हणायचं. त्याचं नाव देण्यात येईल या ठिकाणी की पटरी बनवणेवाली ही पोरगी, रेलचे डब्बे बनवणेवाले हे पोरगी, सगळ्यांचं नाव येईल, जाहीर बी करण्यात येईल. यांचं स्वागत बी होईल लेकराचं, यांना सर्टिफिकेट बी भेटल जरूर. आणि अपेक्षा करू नका की गुरुजी तुम्ही म्हणत होते की सर्टिफिकेट काहून नाही दिली. अरे भेटल, सगळे बलवान आहे, आदमी बलवान थोडी आहे. तुम्ही म्हणाल कार्यक्रम चालू होण्याच्या अगोदरच सर्टिफिकेट द्या, हे असं नाही चालणार. हो, तर बघा सगळे हिंमतवान आहे, सगळे धैर्यवान आहेत, कोणी कमजोर नाही आहे. सगळ्यांनी तन मन धनाने बाबाच्या हिताकडे थोडं थोडं लक्ष द्या. जरूर तुमच्या ज्ञानामध्ये वाढ होईल, पैशामध्ये वाढ होईल, शारीरिक यष्टीमध्ये वाढ होईल. परमात्मा सगळ्यांना आधार देईल. एवढेच बोलून मी माझे 2 शब्द पूर्ण करतो बाबा. नमस्कार.